त्यांच्यातलाच एक नेपाळी, त्याला इतकं कळत नाही, अरे तू जरा अधिवेशनाकडे लक्ष दे, लवकरात लवकर करता येईल त्याच्याकडे लक्ष दे. माझ्या वडिलांची अवकात काढणं एवढा तू मोठा नाहीस किंवा तुझा मोदी पण इतका मोठा नाही. त्यामुळे माझ्या वडिलांबद्दल बोलताना 1000 वेळा विचार करायचा. आणि माझ्या वडिलांच्या जीवाला काही झालं ना तर हा मराठा समाज तुला पण उभा जाणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर आरक्षण कसं देता येईल ते बघतो आधी. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी गावात उपोषण सुरू आहे. यावेळी त्यांनी पाणीही न घेण्याचा निर्णय घेतला. या दरम्यान जरांगे यांनी मंगळवारी संतप्त भावना व्यक्त केल्या. महाराष्ट्रात यापुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा होऊ देणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे. नुसतं नाटक सुरू आहे, तुम्हाला मराठे सोपे वाटतात का असा सवाल देखील जरांगे पाटील यांनी उपस्थित केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री छगन भुजबळ यांचा घोटाळा मागे घेतला. 5 महिने झाले प्रक्रिया सुरू आहे असं आम्हाला सांगता तुम्हाला राज्य शांत बघायचे नाही. 5 महिन्यापासून फक्त प्रक्रिया सुरू आहे. आम्ही पण पोलीस विरोधात बीड आणि राज्यभर केस करायच्या आहेत. आमचे पण डोके फोडले आहेत. आम्हाला 2000 पोलिसांवर गुन्हे दाखल करायचे आहेत असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. दरम्यान जरांगे पाटील यांच्या पंतप्रधानांबद्दलच्या वक्तव्यावर भाजप नेते नारायण राणे यांनी देखील तीव्र शब्दात सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या डोक्यावर परिणाम झाल्यामुळे ते आता काहीही बडबड करायला लागलाय. त्याला मी मराठ्यांचा नेता मानत नाही. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही अशी बेताल बडबड त्याने केली. त्याने आता मर्यादा ओलांडलेली आहे. माननीय पंतप्रधान जेव्हा महाराष्ट्रात येतील त्यावेळी जागेवरून हलून दाखव. तुला असली मराठ्याची ताकद दाखवून दिली जाईल. आपली अवकात ओळखावी आणि अंथुरणावर पडून राहून नाटके करावीत असं नारायण राणे यांनी म्हटलंय. त्यामुळे आता नारायण राणे यांच्या या प्रतिकेवर देखील मराठा समाजाच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. यावर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.